उत्तर एकच आहे की चैनसुखजींचा माझ्या आईला फोन आलेला की तुमचा मुलाचा एबी फॉर्म हा एनडी हॉटेलमधून कृपया करून लवकरात लवकर घेऊन जावे, अजून त्याला तुमच्या नॉमिनेशन फॉर्म सोबत जोडून तुम्ही सबमिट करावं. हा फॉर्म आम्ही तुम्हाला ओबीसी गटातून देतोय, हे तुम्ही एनडी हॉटेल मधून हा फॉर्म तुम्ही घेऊन घ्या. आता झालं असं की तिथे गेल्यानंतर मी नॉमिनेशन फॉर्म भरत होतो, अजून माझी आई एबी फॉर्म घेण्यासाठी गेली. त्यांच्यासोबत श्री कृष्णकांत पोद्दारजी तसेच श्री अल्लुरवारजी हे दोघेही तिथे गेले. त्यांना तो एबी फॉर्म देण्यात आला. अजून ते एबी फॉर्म घेऊन माझ्यापर्यंत आले. मी नॉमिनेशन फॉर्म सोबत जोडून तो फॉर्म सबमिट केला. अजून पाहतो काय तर तिथे जसंच माहित झालं लोकांना की सोहम बुटलेला हा फॉर्म भेटला आहे, लोकांनी तिथे तमाशा सुरू करून दिला की याला फॉर्म भेटला तर भेटला कसा. अजून मी पाहतो अर्धा तासानंतर अजून एका जणाकडे फॉर्म आला, अजून त्या अर्ध्या तासानंतर अजून एका जणाकडे फॉर्म आला. म्हणजे या एका तासात अजून 2 उमेदवाराकडे एबी फॉर्म, ते पण आपल्याच पक्षाचे आले. हे कसं आलं काय आलं मला काहीच माहित नाही. परंतु सकाळपर्यंत चैनसुखजी म्हणे की तो फॉर्म माझा आहे, अध्यक्ष म्हणे की तो फॉर्म माझा आहे, आमदार म्हणे की तो फॉर्म माझा आहे. मग हा फॉर्म अजून 2 लोकांना आला कसा, सर्वात मोठा प्रश्न आहे. जेव्हा वरतून नाव आपलं आलं, चैनसुखजींनी आपल्याला फोन केला, त्याचा अर्थ आहे की एका नंतर अजून 2 जणांना तो फॉर्म गेला नाही पाहिजे. अजून माझा अजून एक प्रश्न असा आहे की एका प्रभागात 4 लोक असते तर 4च फॉर्म बनले पाहिजे, बरोबर. तर एका प्रभागात 4 लोक असून 8 फॉर्म कसे चालले, हा सर्वात मोठा प्रश्न आहे.